हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बघा, आज आपण साबुदाण्याच्या पापड्या बनवलेल्या आहे। बघा किती छान झालेले आपल्या या साबुदाण्याच्या पापड्या। आपण या साबुदाण्याच्या पापड्या कशा प्रकारे बनवल्या हे आपण पुढे रेसिपीमध्ये कंटिन्यू करूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, इथे आपण मोठं पातेलं घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये पाणी टाकूया। आता आपण पाण्याला फुल गॅसवर उकळी आणूया। बघा, आपल्या पाण्याला आता छान उकळी आलेली आहे। आपण आता त्यामध्ये मीठ टाकूया। आता आपण यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकूया। बघा, आपला हा साबुदाणा आपण रात्रीच भिजवलेला आहे। बघा किती छान भिजलेला आहे आपला हा साबुदाणा, तुम्ही बघू शकता। आता आपण हा साबुदाणा उकळलेल्या पाण्यात टाकूया। आता हा साबुदाणा आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करूया। सुरुवातीला साबुदाणा आपण फुल गॅसवरच शिजवून घेऊया। आपल्याला हा साबुदाणा कंटिन्यू हलवत राहायचा आहे। आपल्याला साबुदाणा तळापर्यंत अशा प्रकारे हलवत राहायचा आहे। साबुदाण्याच्या पापड्या बनवण्यासाठी आपण येथे काय काय साहित्य घेतले आणि त्याचे किती किती प्रमाण आहे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर माझ्या साबुदाणा पापड्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तुम्ही माझ्या पद्धतीने साबुदाण्याच्या पापड्या करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। आता आपण कमी गॅस करूया। बघा, आपला साबुदाणा आता छान शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता आपण उन्हामध्ये साबुदाण्याच्या पापड्या करूया।
बघा अशा प्रकारे पापड्या पसरून द्यायच्या आपल्याला. अशाच प्रकारे आपण सर्व पापड्या टाकून घेणार आहोत. आपण येथे प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे. बघा त्यावरच आपण पापड्या टाकलेल्या आहे. आपल्याला हे गरम गरमच पटापटा टाकून घ्यायचं आहे. बघा आपल्या सर्व पापड्या आता टाकून झालेल्या आहे. आता या साबुदाण्याच्या पापड्या आपण उन्हातच वाळून देणार आहोत. दोन ते 2:30 वाजता आपण पापड्या पलटी करूया. बघा अशा प्रकारे पापड्यांची बाजू बदलल्यामुळे पापड्या दोन्ही साईडने छान वाळतात. अशाच प्रकारे आपण सर्व पापड्या पलटी करूया. बघा आपले सर्व पापड्या आता पलटी करून घेतलेले आहे. पापड्यांची बाजू बदलल्यामुळे दोन्ही साईडने आता छान उन्हामध्ये वाळले जातील. बघा आपल्या साबुदाण्याच्या पापड्या आता फॅनच्या हवेखाली सुकण्यासाठी ठेवलेल्या आहे. आपल्याला या पापड्या कडक उन्हामध्ये 2 दिवस वाळवायचे आहे. चला तर मग आपण आता साबुदाण्याच्या पापड्या तळूया. आता आपलं तेल गरम होत आहे. बघा आपलं तेल आता गरम झालेलं आहे. आता आपण पापड्या तळूया. बघा आपली पापडी किती छान फुगलेली आहे.
बघा किती पांढरं शुभ्र पापड्या झालेल्या आपल्या. तेल छान निथळून देऊया. बघा आपल्या साबुदाण्याच्या पापड्या आता खाण्यासाठी रेडी झालेल्या आहे. बघा किती छान झालेल्या आपल्या या साबुदाण्याच्या पापड्या. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.